बीड हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश। माझ्या वडिलांना का इतकं छळ करून मारलं असा सवाल येथे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केलाय। मारेकरांना सवाल करताना संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झाली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज चौकापासून तहसील कार्यालयानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर अंबड चौफुली इथं मोर्चाचा समारोप झाला। जालन्यात निघालेल्या या मोर्चात आमदार सुरेश धस अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं, तर मनोज जरांगे आक्रोश मोर्चात सहभागी झाले, मात्र व्यासपीठावर न बसता इतर मोर्चेकरांमध्ये जाऊन बसले। जातीय तेढ निर्माण करू नका, राजकीय बोलू नका, टीका करू नका असं जालन्यातील आक्रोश मोर्चाच्या समन्वयकांनी आवाहन केलं, तर आम्ही न्याय देण्यासाठी लढत असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। या मोर्चाच्या स्टेजवर जे भी राजकीय मंडळी येतील, सामाजिक कार्यकर्ते येतील, सामाजिक नेते येतील, यांच्यासाठी एक आचारसंहिता म्हणजे एक विनंती म्हणून आम्ही करणार आहे की आजच्या स्टेजवर जातीय तेढ निर्माण होण्यासारखं कोणी बोलू नये आणि राजकीय याच्यातून कोणी एकमेकावर सत्तेतले असो सत्तेच्या विरोधातले असो यांच्यावर कोणी टीका करू नये। असं थोडंच आहे, कुटुंबाच्या पाठीशी कणखरपणानं सगळ्या समाजानं आम्ही सुद्धा उभा राहायचं आणि न्याय द्यायचा, बस एवढंच आहे। उगा त्याला काही दचामा करण्यात काय अर्थ नाही। दरम्यान नावं का घ्यायची नाहीत, जबाबदार आहेत त्यांची नावं घेणार, कुणाला घाबरणार? गॅसच्या पाईपनं मारलं, तुम्ही म्हणता नाव घ्यायचं नाही असं दीपक केदार यांनी म्हटलंय। आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही। मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही। अरे जे जबाबदार आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल, का नाव घ्यायचं नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी गॅसच्या पाईपाने मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचं नाही। धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, एक खून केला तरी पोट भरलं नाही का असा सवाल करत मनोज जरांगेंनी मुंडेंना इशारा दिलाय। कायदेशीर बघतो म्हणलो, कारण त्याचे बी परळीपासून मुंबई पोत मॅटर आहेत भाऊ। तो माया नदी लागायला लागला, मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको। तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून? त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको, पण ती लाभार्थी टोळी उठते। खून झाल्याच्या नंतर प्रतिमोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची, ही पायंडा चुकीचा आहे। उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं सराईतपणानं मोर्चे धडाधड काढते ना आरोपीच्या बाजूने। एक लक्षात ठेवा, ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही। त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढतोय। याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही। तो मंत्री आहे, त्याला लोक बोलणार। तर सीआयडीच्या हाती लागलेलं व्हॉइस सॅम्पल मॅच झालंय, त्यामुळे आरोपी कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। आज पण सीआयडीच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही। मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे, तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागं हटणार नाही। माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही। तब्येत खराब असल्यानं आज जालन्यातल्या मोर्चात गैरहजर होतो। शिवाय आज पंचायत समितीमध्ये जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक होती, त्यामुळे जालन्यातील आक्रोश मोर्चाला जाता आलं नाही। सुरेश धस यांचं स्पष्टीकरण, जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक आज प्रश्न विचारते, का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं? आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे। त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं। पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो। मला माफ करा।